लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ इथून भिवंडीच्या दिशेनं जात होता। यावेळी आनंदनगर चेकनाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत ताफा पुढे मार्गस्थ केला। भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात फिर्यादी राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केलाय। 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावातील प्रचार सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप आहे। राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्यानं संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंडसंहिता कलम अन्वये खासगी फिर्याद दाखल केली। या प्रकरणात फिर्यादेची सरतपासणी आणि उलट तपासणी पूर्ण झाली असून तपास अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदवण्यात आली आहे। या खटल्यात पूर्वी जामीन देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज चाकूरकर पाटील यांचं निधन झाल्यानं नवीन जामीनदार सादर करणं आवश्यक होतं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीन दिला असून न्यायालयानं तो मान्य केलाय। राहुल गांधी यांनी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात एका प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी हजेरी लावली। न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते उपस्थित राहिले होते। त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ इथून भिवंडीच्या दिशेनं जात असताना आनंदनगर चेकनाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं।